अगदी टपरीवरती चहा भेटतो ना, तसा चहा बनवून दाखवणार आहे. तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडणार. आता इथे बघा स्टीलचं पातेलं घेतलेलं आहे, अजून ते गॅसवरती नाही ठेवलं, खालीच आहे. आता आपल्याला चहा किती बनवायचा आहे त्यानुसार इथे बघा, आता मी कपानी ना पाणी मोजून घेते. 4 कप पाणी घेतलेले, पण पूर्ण भरून नाही घेतलं, अर्धाच कप घेतलेलं आहे. आता पातेलं गॅसवरती ठेवलेलं आणि कमी गॅसवर आपण पाणी उकळून घेऊ आता. आता त्याच्यानंतर आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा. आता इथे बघा थोडंसं आलं घेतलेलं आहे आणि 2 इलायची घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर इथे ना एकच मी लवंग घेतलेली आणि 1 काळी मिरी घेतलेली आहे. आता हे खूप गुणकारी आहे, तुम्हाला माहीत आहे, पावसाळ्यामध्ये आवर्जून चहामध्ये घालायचं. आता हे आलं आहे ना, आपण थोडंसं आहे ना एकदम बारीक नाही कुटायचं, थोडंसं जाडच ठेवायचं आणि थोडंसं खलबत्त्यामध्ये कुटून घेऊ. त्याच्यानंतर इथे बघा 2 इलायची आहे ते आपण कुटून घेऊ आणि ती लवंग आहे ती पण कुटून घ्यायची आणि ती 1 काळी मिरी. आता लवंग आणि काळी मिरी जर जास्त झाली ना तर मग चहा तिखट पण लागू शकतो. आता इथे आपला हा चहा ना 3 कप तयार होणार आहे. मसाला तयार झालेला आहे. 1-2 मिनटं पाण्याला उकळी पण आलेली आहे. चला आता हा मसाला आहे ना पाण्यामध्ये घालून घेऊ. मसाला पण पाण्यामध्ये घातल्यानंतर आहे ना छान असं पाण्याला उकळी येऊ द्यायची. मंद गॅसवरच आपल्याला उकळून घ्यायचं आहे 2-3 मिनटं छान. हे बघा पाण्याचा कलर चेंज झालेला आहे. आता इथे बघा छान उकळल्यानंतर आपल्याला आता याच्यामध्ये ना दूध घालायचं आहे 2 कप. आता 4 कप पाण्यासाठी 2 कप दूध घातलेलं आहे आणि त्याच्यानंतर आहे ना फक्त आपला चहा ना 3च कप तयार होणार आहे. चला आता इथे दूध घातल्यानंतर आहे ना छान मिक्स करून घ्यायचं. आता मिक्स झाल्यानंतर आहे ना 5 मिनटं दूध आणि पाणी हा मसाला छान उकळून घ्यायचा पहिले. आता त्याच्यानंतर इथे बघा आपल्याला आहे ना 1 चमचा घ्यायचा आणि चमच्याने ना सतत असं मिक्स करत राहायचं. आता त्याच्यामध्ये आहे ना याच्यामध्ये आपल्याला आहे ना साखर घालायची. मग साखर पण जास्त नाही घालायची, साखर थोडीशी कमीच घालायची, कारण का टपरीवरचा चहा जास्त गोड नाही राहत, एकदम थोडासा फिक्का राहतो तो. साखर घातल्यानंतर पण आहे ना साखर पहिल्यांदा छान अशी शिजवून घ्यायची. साखर पण शिजली गेली पाहिजे, म्हणजे चहा खूप छान चविष्ट लागतो. आता त्याच्यानंतर इथे बघा साखर टाकल्यानंतर आहे ना तुम्ही जो चहा पावडर वापरत असाल तो घालायचा आणि इथे चहा पावडर पण घालून घेतलेली आणि त्याच्यानंतर आहे ना चहा पावडर थोडीशी जास्त घालायची, म्हणजे चहा खूप छान लागतो. बघा छान कलर आलेला आहे. इथे बघा 5 मिनटं झालेले आहे अजून आणि इथे आपल्याला सतत खालीवर खालीवर चमच्याने करायचं आहे. बघू शकता आता इथे 7 मिनटं झालेले, चहा झालेला आहे तयार. चला बघू शकता गॅस आता मी इथे बंद केलेला आहे. चहा तुम्हाला ओतून दाखवते आणि चहाचा कलर पण एवढा सुंदर आलेला आहे आणि सुगंध पण सुंदर येतोय बघा. तुम्ही नक्की अशा पद्धतीने चहा करून बघा, तुम्हाला नक्की आवडणार. बाहेर पाऊसही पडतो. चला धन्यवाद.